वर्ध्यात सामाजिक कार्यकर्त्यावर पोलिसांकडून मारहाण, धमक्या आणि खोट्या गुन्ह्यात डांबले. फुटेज असूनही सत्य दडपले. वर्धा 18 फेब्रुवारी 2025 वर्ध्यातील सामाजिक कार्यकर्ता विक्की सवाई यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच पोलिसांकडून मारहाण, धमक्या आणि खोटा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटना कशी घडली? सवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बाहेर येत असताना पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांनी त्यांना अडवले. रोकडे यांनी धमकी दिली, जर पुन्हा निवेदन घेऊन आलास तर तुला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकेन. सवाई यांनी याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करताच रोकडे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावला, शिवीगाळ केली व मारहाण केली. खोटा गुन्हा आणि बेकायदेशीर कारवाई. घटनेनंतर अवघ्या 15 मिनिटांत सवाई यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली. मात्र रात्री 8 वाजता सवाई आणि त्यांची आई वर्धा शहर पोलीस ठाण्यात गेले असता ठाणेदार व ड्युटीवरील अधिकारी यांनी तक्रार नोंदवण्यास सरळ नकार दिला. उलट सवाई यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा तयार करून त्यांना बेकायदेशीररित्या लॉकअपमध्ये डांबण्यात आले. फुटेज लपवले जात आहे. सवाई यांनी दावा केला आहे की ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनच्या बाहेर घडली असून तेथील कॅमेऱ्यात संपूर्ण प्रसंग स्पष्टपणे कैद झाला आहे. तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी फुटेज उपलब्ध करून देत नाहीत. तसेच वर्धा शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी सुद्धा या फुटेजची चौकशी का करत नाहीत, असा गंभीर सवाल सवाई यांनी उपस्थित केला आहे. आणि प्रमुख मागण्या. सवाई यांनी प्रथम अपिलाद्वारे खालील मागण्या केल्या आहेत. 1. चुकीची माहिती दिलेल्या जनमाहिती अधिकार यावर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई. 2. घटनेची संपूर्ण माहिती 15 दिवसांत लेखी स्वरूपात द्यावी. 3. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याचे फुटेज स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्यावे. 4. घटनेला आत्मसुरक्षेचा भाग म्हणून मान्यता द्यावी. 5. आरोपी कॉन्स्टेबल, ठाणेदार व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा नोंदवावा. 6. ठरलेल्या वेळेत कारवाई न झाल्यास राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केले जाईल. 7. पोलीस अधीक्षकांना 3 वेळा तक्रार करूनही आरोपींवर कोणतीही कारवाई झाल्याचा गंभीर आरोप. संस्थापक अध्यक्ष विक्की सवाई. वीर अशोक सम्राट संघटना.